स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहेत। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आजच्या दिवशी त्यांनी उपस्थिती लावलेली पाहायला हो. मिळाली। डोक्यावर पारंपरिक जी कोळी लोकांची टोपी आहे ती सुद्धा या ठिकाणी त्यांनी घातलेली पाहायला मिळाली। त्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणी मतदारसंघामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आपली ताकद जी आहे ती दाखवताना पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आजच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या वरळी कोळीवाड्यात, खरं तर वरळी कोळीवाडा या ठिकाणी आदित्य ठाकरे हे प्रत्येक सण उत्सवाला येताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यांच्या आनंदात गाण्यांवर थिरकताना सुद्धा आपल्याला अनेक व्हिडिओमध्ये या आधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र या सगळ्यात आज सुद्धा स्थानिक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्याच वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली पाहायला मिळाली। त्यामुळे एकीकडे अवघ्या काही महिन्यांवर असलेल्या निवडणुका आणि त्याला कुठेतरी एका पद्धतीने सुरुवात झाली का असं आपण म्हणू शकतो। आज नारळी पौर्णिमा आहे, उद्या रक्षाबंधन आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर काही दिवसांमध्ये मुंबईचा उत्सव असलेला गणेशोत्सव सुद्धा काही दिवसांवर आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता अशा पद्धतीच्या या नेते मंडळींच्या मंडळ असतील, काही अशा जे असे ठिकाण असतील त्या ठिकाणी या गाठीभेटी वाढलेल्या पाहायला मिळतील, त्यांचे दौरे पाहायला मिळतील। मात्र आजची ही महत्वाची गोष्ट आहे, कारण की आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमने सामने आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं। तेही नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरळी कोळीवाड्यात, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आणि याच मतदारसंघात उपमुख्यमंत्र्यांनी आज भेट दिलेली आहे आणि अगदी उत्साहाचं वातावरण होतं। दोन्ही कार्यकर्ते सुद्धा यावेळेस आपापसात समोर आले। धक्काबुक्कीचं चित्र एकंदरीत पाहायला मिळालं, कारण की चिंचोळ्या गल्ल्या आहेत या सगळ्या वरळी कोळीवाड्याच्या। त्यामुळे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकदमच मोठ्या प्रमाणात दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची गर्दी आपल्या नेत्यांच्या बाजूला पाहायला मिळाली। आपापल्या नेत्याला सुरक्षा देताना सुद्धा हे पदाधिकारी त्यावेळेस पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सुखरूप कोणताही तंटा किंवा राडा न होता दोन्ही नेते जे आहेत ते आपापल्या दिशेने आपापल्या सहकाऱ्यांसोबत पुढे कार्यक्रमात सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळालं। मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आजच्या दिवशी या ठिकाणी होता। त्यामुळे नक्कीच आजचा दिवस तसा पाहायला गेला तर एका अर्थाने महत्वाचा म्हटलं पाहिजे, कारण की एका ठिकाणी स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे असतील तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी वरळी कोळीवाड्यात लावलेली हजेरी आणि दोनही जण जे आहेत ते आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे आगामी काळात सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने कशा पद्धतीची रणनीती ठरते आणि कशा पद्धतीने हे आणखी किती वेळेस अशा पद्धतीने आमने सामने येते ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। मात्र आज जर आपण पाहिलं तर हे आमने सामने आल्यावर घोषणाबाजी नक्की जी आहे ती झालेली पाहायला मिळाली। दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या घोषणा ज्या आहेत त्या सुद्धा दिलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। नम्रता, नाही, अगदी धनंजय, तुम्ही मगाशी उल्लेख केला तसा हा मतदारसंघ आहे आदित्य ठाकरे यांचा, दुसऱ्यांदा ते इथे आमदार झालेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री येऊन त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। कुठेतरी एक दुसऱ्याच्या राज्यामध्ये शिरून आपला प्रभाव दाखवण्याचा हा प्रयत्न, असं कुठेतरी या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचं हे चित्र म्हणायचं? नक्कीच एक चित्र तसंच पाहायला मिळते, कारण की ज्याप्रमाणे मी म्हटलं की हा मतदारसंघ जो आहे तो आहे आपल्यासोबत स्वतः एकनाथ शिंदे आहेत। बाई, आपण जर पाहिलं की या ठिकाणी वरळी कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आज हे सगळं चित्र जे आहे ते आपण पाहतोय आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि अशातच या ठिकाणी उपमुख्यमंत्री जे आहेत ते स्वतः हजर झालेले आपल्याला पाहायला मिळेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी कोळीवाड्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे दृश्य जे आहे ते आपण पाहतोय सध्या वरळी कोळीवाड्यातलं हे दृश्य आहे आणि या दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या वरळी कोळीवाड्यात आनंद उत्सव जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण प्रयत्न करूया की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या वरळी कोळीवाड्यातून निघालेले आपल्याला पाहायला आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या
वरई कोळीवाड्यातून निघालेले आपल्याला पाहायला आज तुम्ही या ठिकाणी हजेरी लावली, उपस्थित होतात आणि उपस्थित असताना आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करा. कृष्णा, कविता ये लवकर. ताई 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 थोडं. ए कृष्णा, भाई भाई 2 मिनिटं भाई. एकच मिनिट राहिले. जरा पुढे घ्या ना, जरा पुढे घ्या बाई. कविता, हे कृष्णा संपव लवकर. उपमुख्यमंत्री उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. उत्सव आणि उत्साह गगनेला भेटलाय. सर्व लाडक्या बहिणी मला भेटल्या, लाडके भाऊ भेटले. नारळी पौर्णिमेचा उत्सव हा कोळी बांधव भगिनींच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उत्सव असतो आणि तो मोठ्या आनंदात जल्लोषामध्ये इथे साजरा करताना आपण पाहिला आणि त्याच्यामध्ये मलाही सहभागी होता आलं. हा माझ्यासाठी चांगला. भाई, एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आलात त्यावेळेस आदित्य ठाकरे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा उपस्थित राहिले. सगळ्यांनी हे आपली संस्कृती परंपरा नारळी पौर्णिमेची आहे, याच्यामध्ये सगळे सहभागी होत आहेत. पण घोषणाबाजी झालेली पाहायला मिळाली अशा वेळेस फक्त आणि फक्त सणांची घोषणाबाजी झाली पाहिजे. पण ज्याप्रमाणे आपण एक आठवण पाहिली तर बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा असे कोळी बांधव जे आहेत ते भाई तर एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले होते आणि आता ते या ठिकाणाहून निघतायत. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे.